कधी तुमच्यासोबत असं झालंय का की सकाळी मोबाईल हातात घेतला आणि अचानक मेसेज झळकतो, तुमच्या बँक खात्यात शेतकरी सहाय्य रक्कम जमा झाली आहे? त्या क्षणी जणू जग थांबतं आणि डोळ्यासमोर घरातील सगळ्या गरजा, बियाणं, खतं, मजुरी, पेरणी सगळं काही क्षणात डोळ्यासमोरून जातं. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी बातमी सांगणार आहे जी कदाचित 15 दिवसांतील सर्वात मोठा बदल ठरू शकते. म्हणून व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा शेतकरी अभिमान आहे, कारण आजची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असायलाच हवी. चला तर मग आता खरी गोष्ट सुरू करूया. अखेर सरकारकडून जी बातमी आली आहे ती साधी नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना वाट होत होतं. आज येतील, उद्या येतील, पण फक्त आश्वासनं, अफवा, चर्चांपेक्षा काहीच हातात लागत नव्हतं. अखेर आता थेट सरकारच्या अधिकृत घोषणेनं हा प्रश्न मिटला आहे. सरकारने स्पष्ट जाहीर केला आहे, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि त्यासोबत अनुदानाचे 10,000 रुपये अशी एकूण 12,000 रुपयांची मोठी मदत आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी केवायसी, आधार लिंकिंग आणि फार्मर आयडीची पडताळणी या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण वेगात सुरू आहेत. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काही दिवसांपूर्वी केवायसीमुळे थांबलेले हप्ते आता पुनश्च सुरू झाले आहेत. सरकारने केवायसीची कठोर अट रद्द करून फार्मर आयडी आणि आधार पडताळणी पुरेशी आहे असं सांगून मोठा दिलासा दिला आहे. म्हणजे जे शेतकरी महिन्यांपासून अडकले होते त्यांचे पैसे आता पुन्हा प्रवासाला सुरुवात करत आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे कधी येणार? तर इथेच आहे आजचा सर्वात मोठा खुलासा. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अफवा पसरली होती, काल शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत, पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नव्हतं. एकाही जिल्ह्यात एकही रुपये जमा झाला नव्हता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे, कारण राज्य सरकारने सर्व बँकांना, जिल्हा प्रशासनांना आणि कृषी कार्यालयांना स्पष्ट आदेश दिले आहेत, या आठवड्यात निधी वितरणाची पहिली फेरी सुरू करावी. यामध्ये सर्वात आधी वितरित होणार आहे अनुदानाचे 10,000 रुपये आणि हे अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यानंतर सर्वात आधी नमो शेतकरीचे 2,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे पहिल्याच बॅचमध्ये 12,000 रुपयांचा मोठा हप्ता थेट खात्यावर. अधिकृत यादी देखील समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्यातून प्रक्रिया सुरू होणार, कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबू शकतात याची संपूर्ण माहिती सरकारनं दिली आहे. जालना, नांदेड, भोकरदन, मुदखेड असे काही जिल्हे आणि तालुके पहिल्याच टप्प्यात समोर आलेले आहेत आणि त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये वितरणाची प्रक्रिया सलग सुरू राहणार आहे. पण इथेच एक वळण येतं. नमो शेतकरी योजनेत मोठे नियम लागू झाले आहेत. पूर्वी ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळत होता त्यांना यावेळी मिळेलच असं नाही. काही शेतकऱ्यांना तर कायमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे जर त्यांनी 2 महत्त्वाची कामं त्वरित केली नाहीत तर. सर्वात पहिलं काम ई-केवायसी. गेल्या हप्त्यात अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत कारण त्यांनी ई-केवायसी केली नव्हती. यावेळीही सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे, ई-केवायसी नसेल तर हप्ता रोखला जाईल. म्हणून ज्यांनी केली नाही त्यांनी तात्काळ करून घ्यावी, हे सर्वात आवश्यक अट आहे. दुसरं काम, आधार बँक लिंकिंग आणि मोबाईल नंबर जोडणे. बऱ्याच वेळा पैसा बँकेत येतो पण मेसेज येत नाही किंवा खाते लिंक नसल्यामुळे हप्ता परत जातो. त्यामुळे आधार नंबर खात्याशी जोडलेला असणं अत्यावश्यक आहे. आता मुख्य प्रश्न, काही शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 4,000 रुपये का मिळणार आहेत? तर सरकारची योजना आहे की ज्यांना मागच्या वेळी हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता मागचा 2,000 प्लस आताचा 2,000 बरोबर 4,000 रुपये एकदम जमा केले जाणार आहेत. म्हणजे या शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक रक्कम 6,000 ऐवजी 9,000 करण्याचा सरकारचा प्रस्तावही चर्चेत आहे. म्हणजे दर हप्त्यात 2,000 ऐवजी 3,000 रुपये मिळण्याचा विचारही सुरू आहे. जर हा निर्णय लागू झाला तर पीएम किसान आणि नमो योजना मिळून दरवर्षी 15,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पण हे सगळं मिळण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामं, ई-केवायसी आणि आधार लिंकिंग ही वेळेत करणे अनिवार्य आहे. यात थोडाही उशीर झाला तर पुढचा हप्ता थेट बंद होऊ शकतो. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पैसे कसे आणि कुठून ट्रान्सफर होणार? डीबीटीद्वारे. डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एकदा सरकारकडून आदेश केल्यावर 15 ते 20 मिनिटात पैसे खात्यावर जमा होतात. काही हप्ते त्वरित तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात 24 तासांच्या आत रक्कम प्रतिबिंबित होईल. आता तुम्हाला वाटत असेल, आपल्या जिल्ह्याचं काय?
तर पहिल्या टप्प्यातील जिल्हे आहेत नांदेड, जालना, भोकरदन, मुदखेड, ज्यांच्याकडे अनुदान वाटपाची सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी 10,000 अनुदान प्लस 2,000 नमो असे मिळणार आहे. बाकी जिल्ह्यांना पुढच्या टप्प्यात संपूर्ण रक्कम मिळणार आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट कोणती? सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे, कोणताही पात्र शेतकरी वगळला जाणार नाही. याचा अर्थ ज्यांनी कागदपत्र अपडेट केली आहेत, नियम पूर्ण केले आहेत, त्यांना सगळ्या योजना पूर्ववत मिळत राहतील. तर मित्रांनो, आता आपण त्या टप्प्यावर आहोत जिथून खरी महत्त्वाची माहिती सुरू होते. पहिल्या भागात आपण पाहिलं की नमो शेतकरी आणि अनुदानाचे पैसे कसे येणार, कोणाला मिळणार आणि प्रक्रिया कशी चालू आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न, माझ्या जिल्ह्याचं काय, माझ्या तालुक्यात पैसे कधी येणार? याचं उत्तर सरकारनं पहिल्यांदाच स्पष्टपणे दिलं आहे. सरकारनं नुकतीच पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण केलेल्या जिल्ह्यांची प्राथमिक यादी तयार केली आहे. या जिल्ह्यांमध्ये बँकांना निधी वर्ग करण्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. यामध्ये नांदेड, जालना, लोणार, भोकरदन, परभणी, पूर्णा, बुलढाणा आणि काही ठिकाणी अमरावतीचा समावेश असल्याची अधिकृत माहिती आली आहे. या भागांमध्ये झालेली नुकसान नियोजनाची पडताळणी सर्वात आधी पूर्ण झाली आणि म्हणून इथे सर्वात आधी पैसे जमा होत आहेत. अनेक शेतकरी म्हणत होते, आम्ही आता काहीच मानत नाही, आधी जाहीर करतात आणि नंतर काहीच होत नाही. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण सरकारनं निधी थेट कृषी खात्याला दिला असून जिल्हानिहाय टप्पे निश्चित केले आहेत. म्हणजे कोणाला कधी मिळणार हे यंत्रणेने ठरवून टाकलं आहे. यात बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण निधी बँकांकडे पोहोचल्यावर कधीकधी 15 ते 30 मिनिटात खात्यावर डिपॉझिट होतो आणि काही बँका रात्री उशिरा किंवा पहाटे डीबीटी करतात. म्हणूनच अनेक शेतकऱ्यांचे पैसे पहाटे 5 किंवा 6 वाजता जमा होताना दिसतात. आता आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. काही शेतकऱ्यांना जास्त रक्कम तर काहींना कमी का मिळते? कारण सरकार 2 वेगवेगळ्या प्रकारच्या यादी तयार करते. पहिली यादी मागील हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांची. दुसरी यादी सर्व काही व्यवस्थित असलेल्या शेतकऱ्यांची. जे मागील वेळी अडकले होते त्यांना आता एकत्रित 4,000 मिळणार आहेत. म्हणजे मागच्या वेळचे 2,000 आणि आता मिळणारे 2,000. यामुळे या ग्रुपमधील शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद आहे, कारण महिनोंपासून अडकलेली रक्कम आता एकाच वेळी मिळतीये. पण इथे एक गुपित आहे. ज्यांना 4,000 मिळत आहेत त्यांची पडताळणी सर्वात आधी पूर्ण करण्यात आली आहे, कारण त्यांच्या फायली मागील वेळेस अडकल्या होत्या. त्यामुळे सरकारने यावेळी त्यांच्याकडे सर्वात प्रथम लक्ष दिलं. आता दुसरा मुद्दा, अनुदानाचे 10,000 रुपये. हे पैसे मिळण्यासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे फार्मर आयडीची शुद्धता आणि दुसरी म्हणजे कोणत्या हंगामातील नुकसान नोंद आहे. कारण अनुदान फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार ज्यांचं नाव नुकसानग्रस्त यादीत नोंदलेलं आहे आणि ज्यांची जमिनीची मोजणी शासकीय कागदांशी जुळते. इथे अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली की आमच्या शेताचं नुकसान झालं पण पंचनाम्यात नाव नाही. सरकारने यासाठीही विशेष टीम तयार केली. ज्या ठिकाणी मोठी चूक झाली होती त्या क्षेत्रांमध्ये पुन्हा तपास करण्यात आला. काही ठिकाणी तर तपासकांनी ड्रोनच्या मदतीने नव्याने नोंदी तयार केल्या. ही प्रक्रिया जरी वेळखाऊ असली तरी तिचा फायदा आता दिसत आहे, कारण पुनर्तपासणी पूर्ण झालेल्या तालुक्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात येत आहे. आता मोठा प्रश्न, तुमच्या जिल्ह्याचा टप्पा कोणता आहे? तर टप्पे असे आहेत. पहिला टप्पा नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, काही भाग लोणार, भोकरदन. दुसरा टप्पा अमरावती, वाशिम, उस्मानाबाद, लातूर, बीड. तिसरा टप्पा नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर. चौथा टप्पा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे. सरकार हे टप्पे जिल्ह्यांच्या कागदपत्र पडताळणीवर आधारित ठरवत आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांची पडताळणी आधी पूर्ण झाली आहे ते सर्वात आधी मिळत आहेत. काही शेतकऱ्यांना अशी चिंता वाटत होती की कदाचित आमचं नाव वगळलं जाईल. पण राज्य सरकारचं स्पष्ट विधान आहे, जो पात्र आहे त्याचे नाव अंतिम यादीत असेलच. आता आणखी एक मोठा बदल. यावेळी पैसे येण्यापूर्वी कुठलेही SMS येणार नाहीत असे बँकांनी सांगितले आहे. कारण डीबीटी सिस्टम एकदम स्वयंचलित झाली आहे. म्हणजे एकदा आदेश गेले की थेट रक्कम जमा. आणि म्हणूनच अनेक वेळा शेतकऱ्यांना मेसेज आधी येतो, पण काही वेळा मेसेज येतच नाही तरी खाते क्रेडिट झालेलं असतं. म्हणून पुढच्या काही दिवसात तुम्ही खात्याचा बॅलन्स स्वतः तपासत राहिले पाहिजे. आता आपण आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष पाहूया. सरकारकडून निधी देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता फक्त टप्प्याटप्प्याने बँकांद्वारे जमा करण्याचं काम सुरू आहे. म्हणून पुढचे 10 ते 15 दिवस हे सर्वात निर्णायक असणार आहेत. जे शेतकरी पात्र आहेत,
ज्यांनी ई-KYC केली आहे, आधार खात्याशी जोडलेला आहे, फार्मर ID योग्य आहे, नाव नुकसानग्रस्त यादीत आहे, त्यांच्या खात्यात 12,000ची रक्कम कोणत्याही क्षणी येऊ शकते. शेवटी एक गोष्ट, ही योजना फक्त आर्थिक मदत नाही, तर ती शेतकऱ्यांच्या कष्टाचा स्वीकार आहे. कारण शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही, ती आपली ओळख, संस्कृती, परंपरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाचं पोट भरण्याचं केंद्रबिंदू आहे. आणि म्हणूनच सरकारने यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला पुन्हा उभं राहण्यासाठी एक मजबूत आधार मिळावा.